हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील उकळेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण ज्या ठिकाणी उभं राहिलेलो आहोत त्या पारायण सोहळ्याचं ठिकाण आहे आणि खरं तर हा भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह उकळेवाडीकरांनी सुरू केलेला आहे। केव्हा हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे, किती वर्ष झालेले आहेत आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमातून अखंड हरिनाम सप्ताहातून काय उकळेवाडीकरांना मिळालेलं आहे अशी विविध माहिती आज आपण उकळेवाडीकर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत। रामकृष्ण हरी दादा, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा। मी अंगद विष्णू कुकळे। बरं, पहिलाच तुमच्यासाठी प्रश्न आहे की आपलं कुकळेवाडी हे छोटंसं गाव आहे आणि याही छोट्याशा गावामध्ये तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे। किती वर्ष झाले आणि काय मनात विचार होता त्यावेळेला? बेसिकली कुकळेवाडी हे एका समाजाचंच गाव आहे। धनगर समाजाची पूर्ण वस्ती असलेलं हे गाव आहे। त्याची ग्रामपंचायत ही 92ला स्थापन झाली। त्याच्यानंतर इथे जगण्याचा सोर्स तुम्ही पाहिला आता परिस्थितीतली, त्यानुसार लोक सगळी गावाच्या बाहेर जीवन जगतात। तर इथला मॅक्झिमम परिसर मुंबईला मुलं जातात। तर आम्ही एक मुंबईला 2004च्या आसपास आमची श्री सिद्धनाथ धनगर समाज बौद्धिक संस्था नावाची एक संस्था स्थापन केली 2004ला। त्याच्यानंतर त्या संस्थेच्या मार्फत आम्ही विविध चांगले कार्यक्रम म्हणजे काही समाजहिताचे कार्यक्रम आमच्या गावामध्ये राबवले। त्याच्यामधलाच एक भाग म्हणून आम्ही 2009ला ही पारायण महामंडळ स्थापन करायचं ठरवलं। काय होतं, आमच्या कुकळेवाडी गाव सोडून बाकीच्या बऱ्याचशा आजूबाजूच्या गावामध्ये किंवा महाराष्ट्रात सर्वत्रच हे वारकरी संप्रदाय इतक्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या काम करतात। तर त्या दृष्टिकोनातून आमचे जे तिथले सहकारी आणि मित्र जे वारकरी संप्रदाय तिथले ईश्वर हवलदार ते आमच्याबरोबर त्यांच्या साथीला आणि सुरेश महाराज आमच्या गावचे एक कीर्तनकार होते आहेत म्हणजे, तर त्यांच्या सानिध्यातून सुरुवातीला आम्ही एकत्र बैठक घेऊन कुर्ला येथे याचा विचार केला, आमची जे एक मंडळ आहे त्यांनी, आणि त्याच्यानंतर ह्या पारायण मंडळाचे विचार डोक्यात आला आणि आम्ही ते आचरणात आणायचं ठरवलं। सुरुवातीला आम्हाला खूप असं जड गेलं, अवघड गेलं, कारण का हे गाव असं त्या पद्धतीनं हे आम्हाला असं वाटत होतं की साथ मिळते की नाही काय माहिती, कारण का इथे थोडंसं अंधश्रद्धेतून असणारी किंवा बकरी परंपरा असणारी लोक आणि सगळे आम्ही तशा त्याच माध्यमातून तर मग आमच्या श्री सिद्धनाथ धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेने 2009ला आमचे जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत मारुती कुकळे, सल्लागार ईश्वर कुकळे, दादा कुकळे, अप्पासाहेब नामदेव, या सगळ्यांनी मिळून एकत्र बसून बाळासाहेब आस्ते या सर्वांनी एकत्र बसून मग हा कशा पद्धतीने त्याला आयोजित करायचं, कारण का हे खूप मोठ्या प्रमाणाने आपल्याला करावं लागणार होतं। सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं होतं। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिटिंग्स, भरपूर मिटिंग्स झाल्या त्याच्यावरती, मल्टिपल मिटिंग्स झाल्या। त्याच्यातून मग हे आम्ही सुरुवात केली। सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला पैशाचा खूप त्रास झाला, कारण का हे सगळं आम्हाला असं पूर्ण उचलून करायचं होतं आणि चांगल्या पद्धतीने करायचं होतं, कारण का नवीनच एखादी गोष्ट आम्ही इथे करत होतो। तर त्या पैशाची आम्हाला खूप अडचण आली सुरुवातीला। त्यामुळे आम्ही गाव मुंबईला प्रत्येक ठिकाणी असं ज्याचे रिलेशन्स होते तिथून ती वर्गणी गोळा करून छोटे 10,000 रुपयाची वर्गणी 100 प्रत्येकाने वेगवेगळ्या माध्यमातून वर्गणी कलेक्ट केली। तुकाराम असते वगैरे त्यांनी पण चांगलं सहकार्य केलं। ज्यात सगळ्यात मोलाचा वाटा ईश्वर कुकळे हवलदारांसुद्धा, त्यांचे वडीलसुद्धा वारकरी याच्यात 100 वर्षाचा एक वारकरी संप्रदाय, ते सुद्धा एक वारकरीच आहेत आमच्या घरातले माणसं। हे सगळं आपण त्या पिरियडमध्ये आणि ते शक्य झालं मग हळूहळू। आणि आपण तर त्याच्यामधून आमच्या गावात आम्हाला साथ मिळाली सुरेश महाराजांची। त्यांचे मित्र सुरेश महाराज सुद्धा कीर्तनकार, ते कीर्तनकार असल्यामुळे त्यांचा बराचसा सपोर्ट झाला। त्याच्यानंतर आता गेल्या वर्षी ह्या वर्षीच परत आमच्या उद्धव महाराजांची मुली अमृता दिदी कुकळे म्हणजे आमच्या ती सुद्धा कीर्तनकार म्हणून उदयाला येते। तर अशा पद्धतीने याचे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला आता त्याचं प्रतिसाद दिसतात। त्याच्यात बरीचशी मंडळी आता वारकरी झाल्या आहेत, माळा घातलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण झालेला आहे गावामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने। धन्यवाद दादा।
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव ईश्वर पुकळे. बरं, यावर्षी कोणकोणते कार्यक्रम आहेत आपल्या पारायणाचे? पारायणाचे यावर्षी नेहमीप्रमाणे सकाळचं कुणाचं कीर्तन आणि प्रवचन? ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन असतं. बरं. वाचन झाल्यानंतर दुपारी प्रवचन असतं. प्रवचन झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता परत वाचन असतं. त्यानंतर संध्याकाळी परत 6 ते 8 हरिपाठ असतो. हरिपाठ झाल्यानंतर 9 ते 11 कीर्तन असतं. पहिल्या दिवशी अमृता उद्धव पुकळे दिदी आमची त्याचं कीर्तन होतं. दुसऱ्या दिवशी सागर महाराज बोराटे यांचं कीर्तन होतं. तिसऱ्या दिवशी अमोल महाराज कदम यांचं कीर्तन होतं. आज शिवलीलाताई पाटील बार्शी यांचं आज 8 ते 10 कीर्तन आहे. आणि उद्या काल्याचं कीर्तन अमोल महाराज गरगडे यांचा काल्याचं कीर्तन आहे. असं तुमचा 5 दिवसाचा हा सप्ताह आहे. उद्या काल्याचं कीर्तन झाल्यानंतर समाप्ती आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नाव सांगा तुमचं. दारोस्वानंद पुकळे. एक सांगा, सर्व इतिहास सांगितलेला आहे, तर हे पारायण सोहळा सुरू केल्यानंतर गावात आपल्याला काय बदल जाणवले? गावात बदल निश्चितच जाणवला. आमच्या पारायण सोहळ्याची स्थापना 2009 साली झाली. सुरुवातीला आम्हाला गावकऱ्यांना आणि आमच्या तरुण पिढीला याचा काहीच अनुभव नव्हता. आम्ही सुरेश महाराज पुकळे, आमचे त्यावेळचे मित्र उद्धव महाराज नांदोशीकर वगैरे यांच्या सहकार्याने हा पारायण सोहळा सुरू केला. आणि 2010ला दुसऱ्याच वर्षी आमच्या गावात जवळजवळ 100 लोकांनी एक पांडुरंगाचे एक माळ परिधान करून आपण ज्या एक वेगळ्या धर्मात पंथात जाण्याचा आणि थोडा वेगळ्या दिशेनं आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला. तिथून कोरोना आल्यानंतरसुद्धा आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह चालूच ठेवला. आणि गेली 18 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह असाच चांगल्या पद्धतीने चालत आलेला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, नाव सांगा पहिल्यांदा. मारुती पुकळे. माऊली, एक सांगा, जसं गावात वेगवेगळ्या म्हणजे आता 18 वर्ष तुमच्या पारायण सोहळ्यात झालेलं आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्याला गायक वादक कीर्तन प्रवचन करायचं बाहेरून आणावं लागतं. पण त्यावेळेला काय होतं, या अखंड हरिनाम सप्ताहातून आपल्याच गावात प्रवचनकार असलेले गायक असलेले वादक निर्माण होतात. असे काही गाव वादक गायक प्रवचनकार कीर्तनकार आहेत का? काय त्यांची नाव आहेत? कीर्तनकार आमचे सुरेश महाराज एक कीर्तनकार झालेत. आताच एक अमृता पुकळे म्हणून एक कीर्तनकार झाले. आणि गायक वादनमध्ये सूरज महाराज एक आमचं आहे. ईश्वर पुकळे यांचे चिरंजीवच आहेत. यश पुकळे. यश उद्धव महाराजांचा चिरंजीव. यश पुकळे आमचे उद्धव महाराजचे चिरंजीव, ते पण पक्वाद होतात. म्हणजे आमचे बऱ्यापैकी झालेले आहेत. त्यामध्ये कोणी टाळकर आहेत, कोणी भजन चालू आहेत. आपल्याच गावात आता ही नवीन निर्माण व्हायला लागलेले आहे. निर्माण हे अखंड हरिनाम सप्ताहाचं आपल्याला एक फलित म्हणावं लागेल. रामकृष्ण हरी. दादा, पुन्हा एकदा तुम्हाला प्रश्न विचारतो की आता हा अखंड हरिनाम सप्ताह पारायण सुरू आहे, तर काळानुसार काही बदल म्हणजे काय करायचं असं वाटतंय का? तुमच्याकडे ती मागणी केली आहे का? नाही तशी तुम्ही बघताय प्रवास हा तुम्ही खडतर केलेला आहे. पुढचा प्रवास करत असताना आपण बदलत असतो. बरोबर. काय झालंय बघा, हे आमचं गाव इथं स्थानिक फार कमी लोक राहतात. ही सगळी लोक बाहेर नोकरी धंद्याला ती येतात. त्यांचा कालावधी लिमिटेड आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा मोठ्या प्रमाणात साजरा करता येत नाही. तो लिमिटेड टाईममध्येच आम्हाला हे सगळं अरेंज करावं लागतं. आणि जशी काय लोकांच्या मागण्या येतील त्या पद्धतीने आम्ही थोड्याफार गोष्टी त्याच्यात चेंज करत असतो. आमच्या गावच्या काय ओवी असतील वा गजी असतील त्याचा सुद्धा थोडाफार समावेश करून आम्ही याला पारंपरिक रूप दोन्हीची सांगड कशी घालता येईल हे पाहतो. चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरा आणि जोडूनच आपली यात्रा पण येतात आणि ती ही झाली त्या यात्रेला बरोबर साजरी करतात. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. बाळासाहेब दादा पुकळे. 18 वर्षाच्या कालावधीत आपल्या पुकळेवाडीकरांना महाराष्ट्रातील वेगवेगळे जे कीर्तनकार प्रसिद्ध होते ते कोण आले होते आपल्याकडे? आमच्या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्या गावामध्ये असे बरेच कीर्तनकार, त्यामध्ये तुकाराम मुराडे महाराज असतील, आपले विठ्ठल स्वामी वडगावकर असतील. आता या चालू वर्षी आम्ही शिवलीलाताई पाटील यांनाही आमंत्रित केलं. त्यांचं आजच आमच्या इथे कीर्तन आहे. असे हे महाराष्ट्रातील आपल्याकडे नामदेव शामराव असे बरेच अशा लोकांनी आपल्याला पण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना हे विचार मोठमोठ्या
कीर्तनकारांचे पण विचार आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण तुमचं नाव सांगा पहिलं. मी गोरख कोकरे. एक सांगा, आज तुम्ही पारायणात सहभागी झालेला आहे, काय विचार मनात आहे? मनात विचार आहे सगळं चांगलं आहे. पारायण स्वतः सहभागी झालेला आहात, हा झालं. काय मनात विचार काय? मनात एकदम आनंद वातावरण वाटतंय. सगळ्या महिला मुलांना सगळे खुश आहेत. खुश आहे. धन्यवाद. नाव सांगा पहिल्यांदा. सुहास पोकळे. काय नोकरी व्यवसाय काय? मी महाराष्ट्र शासनाच्या काय म्हणून करता सर? कक्षाधिकारीमध्ये अधिकारी मंत्रालय. मंत्रालयामध्ये. बरं, आज तुम्ही मंत्रालयातून आज आपल्या गावाकडे आलाय, पारायण सोहळा सुरू आहे. काय मनात विचार आला की बाबा चला आपल्या गावाकडे पारायण सोहळ्यासाठी जावं? आता आमच्या ज्योतिबाची यात्रा असते, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे सगळ्यांनी. त्या यात्रेनिमित्त आमच्या गावचे सर्व गावकरी मंडळी इथे येतात. त्या यात्रेला जोड हा 18 वर्षापासून आमच्या संस्थेने सुरू केलेला कार्यक्रम. त्यासाठी दोन्ही कार्यक्रम एका वेळेस होतात. त्याकरिता सर्व गावकरी म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये स्थायिक असलेले ते इथे येतात आणि सगळ्यांचा एकत्रित येऊन हा कार्यक्रम, दोन्ही कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे खूप छान वाटतं. बरं, आता नोकरदार व्यावसायिक आहे, या लोकांना तुम्ही काय सांगता पारायण सोहळ्याच्या निमित्ताने? पारायण सोहळ्यामध्ये काय चांगलंच मार्गदर्शन होतं. त्याच्यामुळे बरेच पॉझिटिव्ह गोष्टी गावामध्ये घडत आहेत. नवीन आमचे छोटे कीर्तनकार उभारत आहेत आणि त्याचा चांगलाच म्हणजे समाजाला त्याचा लाभ होतो, उपयोग होतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी दादा, काय नोकरी व्यवसाय? मुंबई महानगरपालिका ड्रायव्हर आहे म्युन्सिपालिटी. बरं, नाव सांगा आता तुमचं. महादेव जुगू कोकरे. बरं, तुम्ही आलाय आज, काय मनात काय भावना होती? गावाची नियोजन असते, कीर्तन असते, देव असतो सगळा, ती बघण्यासाठी सगळे लोक आहेत. सगळ्यात आपण त्या निमित्ताने सहभागी. धन्यवाद. तुकाराम शेठ. रामकृष्ण हरी दादा, रामकृष्ण. नाव सांगा पहिल्यांदा तुमचं. नाव तुकाराम पोकळे. बरं, तुम्ही सहभागी झालेला आहात, काय मनात विचार आला काय? काय ना, हाच आजचा जो सप्त्याचा कार्यक्रम आहे, पुढे वर्षानुवर्ष असंच चालू राहावं यासाठी आमची संस्था, गावकरी मंडळी, गावातली लहान कीर्तन मुलं वगैरे खूप मेहनतीने प्रयत्न करून हा कार्यक्रम पार पाडला जातो. बाहेरून येणाऱ्या गावातले पै पाहुणे येतात, त्यांना जेवणाचा वगैरे प्रसादाचा, भगवंताच्या चरणाचा लाभ मिळतो आणि सर्वांना देव आमचा पावतो. त्यामुळे भरपूर बाहेर गावावरून लोक येतात. तिथे त्यांना जो नवस बोलला जातो तिथे त्यांचा पूर्ण केला जातो, तो फेडण्यासाठी इथे येतात आणि त्याच्यासोबत आमचा हा सप्त्याचा कार्यक्रम खूप सुंदर आणि 18 वर्षे गेली सुरू आहे. तन मन धनाने लोक प्रामाणिकपणाने मेहनत करतात, वर्गणी देतात आणि चांगल्या प्रकारे जेवढं कार्यक्रमाला वाढवता येईल त्याप्रमाणे वाढवून त्याची शोभा वाढते आणि अशा प्रकारे कार्यक्रमाची संगती होते. धन्यवाद. एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. प्रश्न असा आहे की आता तुम्ही बघताय प्रवचनकार, कीर्तनकार आहे, कीर्तनकार म्हणा किंवा लोकांचं सौजन्य म्हणून जेवण देत आहेत, संत पंक्ती देत आहेत, तर ह्या पाठीमाग काय लोकांचा विचार असतो? या पाठीमागं आज कीर्तनकार प्रसिद्ध, जेवढे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत ते आज आपल्याला सौजन्य देतात. काय ते लोकांचा मनात विचार असतो? मनात असा विचार आहे, गेली 18-19 वर्षापूर्वी आम्ही या तरुण मुलांनी एक श्री सिद्धनाथ धनगर बहुउद्देशीय संस्था, एक सामाजिक संस्था स्थापन केली आणि त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला प्राथमिक शाळेतील मुलांना बक्षीस वाटप करण्याचा आणि त्यांच्या प्रगतीला चालना देण्याची सुरुवात आम्ही केली. छोट्याशा माध्यमातून आम्हाला थोडंसं सांप्रदायिकमध्ये आमचे गुरुबंधू असणारे ईश्वर महाराज पुकळे, तत्कालीन PSI, त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आमच्या संस्थेला की आमच्या आयुष्यात एक चांगला क्षण, आनंदाचा क्षण म्हणून एक पारायण सोहळा गावामध्ये सुरू नसलेला तो चालू करून एक तरुण पिढीला घडवण्याचा आणि आम्हाला त्यातून एक चांगला म्हणजे आनंद, मानसिक समाधान मिळवण्याची एक संधी मिळाली. त्याच्यानंतर आमच्या गावामध्ये अशा दानशूर व्यक्ती संस्थेच्या आणि आमच्या तरुण पिढीच्या विश्वासावर पुढे येऊन
एका व्यक्तीने संपूर्ण महाप्रसादाचा म्हणजे जवळजवळ लाखाच्या आसपास खर्च देण्याची तयारी दर्शवली आणि तेवढे दानशूर लोक या गावामध्ये एक नाही अनेक लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून 2010 साली कैलासवासी रंबाजी सताप पुकळे हे जुने माळकरी होते. देवासाठी त्यांनी आपला संपूर्ण देह वाहून घेतला होता. त्यांच्या संकल्पनेतून 2010 साली सुरुवातीला संजय निवृत्ती पुकळे ते दिल्लीला सोना चांदीचा व्यवसाय करतात. त्यांनी संपूर्ण महाप्रसाद आम्हाला दिला आणि आमच्या संस्थेवर विश्वास ठेवून, आमच्या तरुण पिढीवर विश्वास ठेवून त्याच्यापुढे लोकांनी एवढं भरभरून द्यायला सुरुवात केली आणि त्याचा एक उत्तरोत्तर म्हणतो आपण, त्याचं एक लोकांना देण्याची भावना म्हणजे संस्थेनं एकापेक्षा एक महाराज या गावामध्ये आणून त्यांच्या ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि हा कार्यक्रम गालबोट न लागता हे 18 वर्षापर्यंत अविरत चालू आहे. देणारी लोक खूप आहेत. आजच्या घडीला पण 2031 पर्यंत तीच मगाशी 1 लाख 1.5 लाख पुढच्या तो महाप्रसाद येईपर्यंत महागाईने कितीही महागाई झाली तरी ते लोक त्या एक लोक महाप्रसादात संपूर्ण खर्च उचलणार. ही एक आमच्या संस्थेसाठी जमेची बाजू आहे. त्याच्या माध्यमातून आम्हाला लोकांची सेवा मिळते, मानसिक समाधान मिळतं आणि सर्व गावकरी एकत्र येण्याचा तो योगायोग असतो. पारायण सोहळा आणि यात्रेचं पारायण सोहळा आणि यात्रा, ज्योतिबा देवाची यात्रा ही पिढ्यानपिढ्या आम्हाला सांगता येणार नाही, 4 पिढ्या 5 पिढ्या चालत आलेल्या आहे. आणि ह्या यात्रेची शोभा देवाचा नंदी इथून एकादशीला प्रस्थान करतो ज्योतिबाकडे आणि तो 7व्या दिवशी परत येतो. मधल्या काळामध्ये नंदी येईपर्यंत यात्रेला स्वरूप नव्हतं. पूर्वीच्या काळात काय गजीडोल चालत आला होता, तो पारंपरिक गजीडोल थांबल्या होता, त्याला गती कमी आली होती. परंतु पारायण मंडळाच्या माध्यमातून आम्ही यात्रा एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवली. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी आता उत्तर देत आहे की आमच्या गावातील इंजिनियर मुलं एका ग्रुपने पुढे येऊन त्यांनी या आपल्या संस्थेवर विश्वास ठेवून आपल्याला संपूर्ण महाप्रसादाचा खर्च उचलण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि नुसता खर्चच उचलला नाही तर त्यांनी स्वतः उपस्थित राहून जेवण वाढण्यापासून पत्रावळी उचलण्यापासून जे पुण्य त्याच्यातून मिळतं ना ते घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि यात्रेला इंजिनियर ग्रुप आमच्या तरुण पिढीला कनेक्ट झाल्यामुळे यात्रेला आणखी छान चांगल्या पद्धतीचं स्वरूप आलेलं आहे. यात्रा आणि पारायण याचा संगम अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावातील इंजिनियर ग्रुपच्या मुलांनी आम्हाला घालून दिलेला आहे. त्यांची इच्छा आहे इथून पुढेही आम्ही अशाच पद्धतीने तुम्ही चांगलं काम करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला जे काय लागेल ते तन मन धनाने सहकार्य करण्याची त्यांनी भूमिका आपल्याजवळ व्यक्त केलेली आहे. परंतु कृपा आशीर्वादाने, ज्योतिर्लिंगाच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला 2032 पर्यंत मोठं जे काम असतं ते महाप्रसादाचं काम आहे ते ऑलरेडी बुक झालेलं आहे. आणि तिथून पुढं आम्हाला काय गरज वाटली तर आम्ही आणखी आमचे संस्था, आमचं मंडळ, पारायण मंडळ, आम्ही त्या इंजिनियर ग्रुपला आम्ही विनंती करू की तुमची आता अजून संस्थेला आवश्यकता आहे आणि तुम्ही पुढे यावं, एवढे आम्ही त्यांना इच्छा व्यक्त करू. धन्यवाद. 2 वेळेला तुमच्याकडे जेवण असतं, एक काल्याचं कीर्तन त्या वेळेला एक असतं आणि देव बोलवण्याची वेळ असते. किती लोकांचं कसं असतं तुम्ही किती लोकांचं? आमच्याकडे पहिलं जेवण देव बोलवणे असतं. ज्योतिबा देवाची यात्रा झाल्यानंतर देव बोलवण्याचा कार्यक्रम पारंपरिक कार्यक्रम असतो. पूर्वीच्या काळात ह्या दिवशी मंदिराच्या समोर महाप्रसाद नसायचा. जे पाहुणे पै काय येतील ते आपापल्या जे संबंधित लोक त्यांना घरी घेऊन जाऊन पुरणपोळीचं घरी जेवण त्यांना भरवण्याचं काम करायचे. गेले 17 वर्ष याच ठिकाणी संस्थेच्या सहकार्याने आणि दानशूर व्यक्तीच्या मदतीने या ठिकाणी 2 वेळचं जेवण आम्ही याच ठिकाणी भाविक भक्तासहित, बाहेरच्या लोकांसहित, गावकरी महिलांसहित याच ठिकाणी आम्ही बनवून लोकांना महाप्रसाद देत असतो. देव बोलवण्याचं जेवण आणि दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचं जेवण, हे दोन्ही जेवण आपल्या गावातीलच दानशूर व्यक्तीच्या सहकार्यातून या ठिकाणी देण्यात येतं. धन्यवाद. खरं तर प्रश्नाचं उत्तरच त्यांनी दिलेलं आहे की ज्यावेळेला ते तुम्ही चांगलं काम करता, चांगलं काम उभं राहतं त्यावेळेला खरं तर आपलीच माणसं असतात, पुणे मुंबईला नोकरी करणारे असतात आणि त्या लोकांना वाटतं की हे लोक चांगली करतायत. त्यावेळेला हे सगळी लोक टीम
तुमच्या या कार्यक्रमात सहभागी होते आणि तन मन धनानं आज तुमच्या पाठीशी उभे राहिलेलं आहे. तुम्ही मगाशी सांगितलं की 32पर्यंत खरं तर जेवण बुक झालेलं आहे. भविष्यात तेच जबाबदारी गावाचं वैशिष्ट्यच असं आहे की चांगल्या कामासाठी आम्हाला गावाच्या बाहेर 1 रुपया मदत मागायला जायला आज तागात गरज पडली नाही. आमच्या ग्रामदैवताच्या आशीर्वादाने आणि गावातील दानशूर व्यक्तीच्या आशीर्वादाने आमच्या गावापर्यंत ह्या कलियुगात आम्हाला कधीही कुणाला बाहेरच्या गावात किंवा बाहेरच्या कुठल्या लोकांच्यापर्यंत दान मागायची कोणती अपेक्षा आम्ही करू शकत नाही. देणारे हजारो हात आहेत आणि आमचं परमेश्वर त्यांना भरभरून देतो. त्यांनी 1 हाताने दिलं तर देव त्यांना अनेक हाताने देतो. ही परंपरा आमच्या गावातील लोकांना त्याची खूप जाणीव आहे आणि गावातीलच लोक मोठ्या संख्येने आता 2032पर्यंत महाप्रसाद बुक झालेला आहे. हे गावातील दानशूर व्यक्तीने दिलेला आहे. आता 32 थोडं लांब वाटते म्हणून काय लोक थांबवून आहेत. त्यांची पण इच्छा आहे जरा जवळ आलं 30पर्यंत गेलं का आपण तिथून पुढं जायचं असं आहे. आता 5 वर्ष पुढं आहे म्हणून काही लोक थांबवून आहेत. अजून बरेच लोक देणार आहेत. हे अविरत चालत राहणार. गावातील लोकांना काही परमेश्वर कृपेने कमी पडणार नाही. आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी खरं तर ज्योतिबाची यात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताह असा हा संयुक्त कार्यक्रम आहे. खरं तर सविस्तर माहिती पुकळेवाडीकर ग्रामस्थांनी भाविकांनी दिलेली आहे. सर्वांना धन्यवाद. आपण थेट मंदिरात आलेलो आहोत. ज्योतिबाचं हे मंदिर आहे आणि याच मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्योतिबाची यात्रा होत असते. आपल्याला दर्शन होत आहे ते ज्योतिबाचं दर्शन होत आहे. ज्योतिबाच्या मंदिराच्या पाठीमागच्या साईडला भैरवनाथाचं मंदिर मूर्ती आहे. त्याही मूर्तीचं आपल्याला दर्शन होत आहे. एक पुढे आणि एक पाठीमागं अशा 2 मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या अर्थात ज्योतिबा आणि भैरवनाथची पाहावयास मिळालेले आहे आणि दर्शन झालेलं आहे. आपण थेट आलो ते कलश पूजनाच्या ठिकाणी माऊली विठ्ठल रुक्माई आणि तुकाराम महाराजांच्या 3 प्रतिमेचं पूजन केलेलं आहे. सिद्धनाथ पुकळेवाडी धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेचा आपल्याला फलक या परिसरात दिसत आहे. त्याचं कारण की या संस्थेच्या वतीनं हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केले जाते. वडजल या ठिकाणी आपल्याला हा बोर्ड लावलेला दिसत आहे. पुकळेवाडी अखंड हरिनाम सप्ताहाचा बोर्ड आहे. आपण थेट आलो आहे त्याचा हरिपटामध्ये आलो आहे. शाळकरी मुलं दिसत आहे. त्या शाळकरी मुलांना पारायण हरिपटामध्ये सर्व हे शाळकरी अशोक मांडवेकर महाराज आहेत आणि त्यांच्यासाठी महाराज आहेत. मृदंग वादक आहेत आणि खरं तर आपण शंकर महाराज या मुलामध्ये जमलेले आहेत. परभणीचे महाराज आहेत. खरं तर शाळकरी मुलांची ही रंगत हरिपाठामध्ये आपण पाहतोय. हरिपाठामध्ये गुंतलेली रमलेली मुलं आहेत. फुगडे खेळण्यामध्ये दिसत आहेत. महिलांचाही यामध्ये आपल्याला सहभाग पाहूया. हरिपाठामध्ये कसे सहभागी झाले, कसा आनंद, कसा उत्साह या आणि निर्माण झालेला आहे. मुलांची शक्यता आहे. पाहूया हरिपाठामध्ये मुलांचा उत्साह.
ज्ञानेश्वर वाचताना आपण दृश्य पाहतोय. त्या व्यासपीठ चालकाची काय जबाबदारी असते तेही आपल्याला अनेक अखंड हरिनाम सप्ताह किंवा पारायण सोहळ्याच्या मुलाखतीतून आपल्याला प्रेक्षकांना सांगितलेलं आहे, ते माहिती मिळालेली आहे. अमोल कदम चिंचोळी तालुका कोरेगाव यांची कीर्तन सेवा आपण पाहतोय. थेट आपण आता कीर्तनातच आलेलो आहोत. आपला देह आहे तो परोपकाराकरता संपवायचा आणि हे करत असताना कुठल्याही प्रकारचा गाजावाजा करायचा नाही. याला म्हणायचं संत आपलं कसं झालंय, आपण करतोय गाडीवर आणि बोलतोय गाडीवर. हे आपल्या अवघड परिस्थिती आहे महाराज. आणि 18 वर्षाच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्त पारायण अमोल महाराज कदम चिंचोळी कोरेगाव यांचं सुसज्ज असं कीर्तन आमच्या पुकळवाडी या छोट्याशा गावी महाराज आपण चांगल्या प्रकारे कीर्तन करून आपली कीर्तन रूपी सेवा दिली. या कीर्तन रूपी सेवेचे सौजन्य आहेत श्री जगन्नाथ शामराव पुकळे आणि किसन दगडू पुकळे यांचे चिरंजीव नितीन किसन पुकळे. कृपया आपण दोघांनी पुढे येऊन महाराजांचा सन्मान करायचा आहे. जगन्नाथ शामराव पुकळे आणि नितीन किसन पुकळे. मंडलिका